ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पनाताई सगळा घडलेला प्रकार आता अस्मिताला सांगतात. अस्मिता म्हणते, खरंच सायली, अर्जुन पण ना. आणि सायली, पण आपली आता मला सांगा, रोमॅन्टिक डेटवर कोण गेलं? तर मिरच्या कोण खरेदी करतं? तर विमल ताई म्हणतात, आपल्या सायली ताई नक्कीच करू शकतात, कारण स्वयंपाक घराशिवाय त्यांच्या डोक्यात कुठलाच विचार नसतो. त्या ज्यावेळी घरी असतात ना, त्यावेळी मला तर काहीच काम नसतं करायला. आणि त्याचवेळी राकेश आलेला असतो. राकेश आवाज देत म्हणतो, येऊ का? तर अश्विन म्हणतो, हो ये ना. तर कल्पना ताई म्हणतात, आज तुझी इथे कशी काय फेरी? तर राकेश म्हणतो, प्रताप काकाला भेटायचं होतं. अस्मिता म्हणते, प्रताप काका डॅडकडे तुझं काय काम आहे? राकेश म्हणतो, काही नाही, माझा एक मित्र आहे, त्याला औषधांच्या बिझनेसमध्ये उतरायचं आहे. मग मी त्याला म्हटलं की माझ्या काकांची औषधांची कंपनी आहे, त्यांच्याशी एकदा बोलून घे, आणि त्याच संदर्भात मला प्रताप काकाशी बोलायचं आहे का? तर आता कल्पनाताई म्हणतात, नाही रे, आता थोडक्यात तुझी चुकामुक झाली, आत्ताच ते फॅक्टरीत निघून गेलेत. राकेश म्हणतो, हो का? तर आता राकेश कल्पनाताईंना विचारतो, मग मी इथे थांबू शकतो का? मी थांबून त्यांची वाट पाहू का? अस्मिता म्हणते, हो, अरे काहीच हरकत नाही. अरे तू इथे कधी आलास तरी तुझं स्वागतच आहे. आता राकेश घरात येताच कल्पनाताई विमलला आवाज येत म्हणतात, विमल, राकेशसाठी जरा चहा कॉफी काहीतरी बनवायला घे. तर त्यावेळी आता अश्विन राकेशला म्हणतो, काय मग राकेश, इथे तू तुझी वकिलीची प्रॅक्टिस सुरू करणार आहेस की नाही? राकेश शांतच होतो आणि म्हणतो, नाही, म्हणजे विचार आहे तसा, आता बघू काय काय गोष्टी कशा जस्ट होतात. तर त्याच वेळी सायली, अर्जुन आलेले असतात. अस्मिता म्हणते, हे बघा आलेत दोघेही. तर अस्मिता म्हणते, चला चला, आता सांगा नक्की काय काय धमाल केली. असं म्हणत अस्मिता उत्सुकतेने सायली अर्जुनला विचारत असते. तर कल्पनाताई म्हणतात, काय मग, कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेला होता? तर अश्विन म्हणतो, बरं वहिनी, तू फार काही तेलकट आणि स्पायसी खाल नाहीयेस ना आता मात्र? सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. अश्विन म्हणतो, हे बघ वहिनी, या दिवसात पटकन ॲसिडिटी होते, त्यामुळे अशा गोष्टी टाळण्याचाच प्रयत्न कर. तर राकेश सर्वांनाच विचारतो की कुठे गेले होते हे दोघे? तर अस्मिता म्हणते, हे नवरा बायको आज रोमॅन्टिक डेटवर गेले होते. तर आता राकेश म्हणतो, अरे वाह, काय काय केलं मग तिकडे? तर सायली म्हणते, आम्ही खूप मज्जा केली, इतका जोरदार पाऊस होता ना. तर कल्पनाई म्हणतात, अरे देवा, पण सायली, तू भिजली नाहीस ना? सायली म्हणते, नाही नाही, मी भिजली नाही, पण आम्ही खरंच खूप मज्जा केली. थंडगार पाऊस लागत होता आणि म्हणून आम्ही कणस खाली मीठ मसाला लावू. खरंच किती छान होती ती कणस, आता जरी आठवण झाली ना तरी खूप मस्त वाटतं. अर्जुनला सायलीच्या या उत्साहाची भीती वाटत असते. अर्जुन मनाशीच हणतो, बायको प्लीज, आता तू वडापाव आणि इतक्या साया मिरच्या खायलेस हे मात्र सांगू नकोस. आता अर्जुन खुणावूनच सायलीला शांत राहायला सांगत असतो. अर्जुन मनाशीच म्हणतो, हे जर मम्माला कळालं ना तर मम्मा माझा चिवच घेईल. अर्जुन घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं की सर्वच मुलं एकत्र बसून चहा आणि खारी खात असतात. तर कुसुमताई आता काकांनाही चहा खारी आणून देतात आणि मधुभाऊंसाठी चहा खारी घेऊन जाणार. तर त्याच वेळी मुलं आवाज देत म्हणतात, कुसुमताई, आमच्यासाठी थोडासा चहा घेऊन येतेस का? अगं, माझा चहा संपलाय आणि खारी राहिली आहे, तू एक काम कर ना, चहा घेऊन ये. तर त्यानंतर ती मुलगी म्हणते, तू एक काम कर, तुझी खारी मलाच दे. असं म्हणत आता त्या छोट्या मुलांची वाद चालू असतात, मस्करी, सर्वजण भांडत असतात. काका त्या सर्वांना शांत करतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमचा दंगा कमी करा जरा. अरे चहा खारीवरून सुद्धा तुमचा दंगा का खाताना तरी शांतपणे खा. तर त्याच वेळी तिथे मधुभाऊ येतात. कुसुमताई मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ, अहो अहो, तुम्ही कशाला आलात? मी येतच होते.
तुमच्यासाठी चहा घेऊन, तर मधुभाऊ म्हणतात नाही. थोडी पायांची हालचाल केली की बरं वाटतं. वर्षभर असाच तर पडून होतो, पडून पडून खरंच खूप कंटाळा येतो. कुसुमताई म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही इथे बसा आणि अगोदर चहा आणि खारी खाऊन घ्या. मधुभाऊ म्हणतात, एवढी जाईल की नाही माहीत नाही. तर कुसुमताई म्हणतात, खावी तर लागेलच, सावकाश खाऊन घ्या. तर त्यावेळी मुलं आता मधुभाऊंशी गप्पा मारत असतात. तर त्यातील एक मुलगा मधुभाऊंना म्हणतो, मधुभाऊ, आज ना मला चाचणी परीक्षेत खूप चांगले मार्क मिळाले, माझा 1 नंबर आला. तर ते मुलगे म्हणते, म्हणजे हा नक्कीच एकटाच परीक्षेला बसला असावा. आता मधुभाऊ त्या सर्वांना शांत करतात आणि म्हणू लागतात, जास्त मज्जामस्ती करत बसू नका रे मुलांनो, जरा अभ्यासाकडे सुद्धा लक्ष द्या. तर त्यानंतर मधुभाऊ कुसुमताईंना म्हणतात, कुसुम, अगं जरा हिशोबाची वृ आणि पैसाचा डबा देतेस का? कुसुमताई म्हणतात, हा देते ना. मधुभाऊ म्हणतात, चहा खारी नंतर होतच राहील, परंतु अगोदर ते महत्वाचं आहे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की सायली घडलेला सगळा प्रकार सांगायला सुरुवात करते आणि नकळतच म्हणते, आणि त्यानंतर आम्ही टपरीवर गेलो होतो. आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताई सायलीला प्रश्न करत म्हणतात, टपरीवर कशासाठी? आता मात्र सायली शांतच होते. अर्जुन म्हणतो, टपरी म्हणजे स्टॉलवर. तेथे एक फुलांचा स्टॉल होता, म्हणून आम्ही इथे स्टॉलवर गेलो होतो, हो की नाही? बायको तर सायली म्हणते, हो हो. तर आता अश्विन त्यांना प्रश्न करत म्हणतो, मला एक सांगा, फुलांच्या स्टॉलवर कशाला गेला होता तुम्ही? तर अर्जुन विचार करतो की काय सांगावं, आणि त्याच वेळी म्हणतो, देवी आई. देवी आईच एक मंदिर होत तिथे. मग सायली म्हणाली की आपण देवी आईच्या दर्शनाला जाऊ, म्हणून मग आम्ही फुलं घेण्यासाठी त्या स्टॉलवर गेलो होतो. मग ती फुलं घेऊन आम्ही दर्शनासाठी गेलो. हो ना? बायको तर सायली होला हो करत म्हणते, हो, फुलं घेऊन गेलो होतो आम्ही. आता मात्र कोणाचाही यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नसतो. अस्मिताला मात्र या दोघांचंही आश्चर्य वाटतं. अस्मिता त्या दोघांना विचारते, पाय कुठे आहेत तुमचे? नाही म्हणजे मी लोटांगण घालते. अगं डेटवर गेला होता ना तुम्ही? म्हणजे डेटवर जाताना देवी आईच्या मंदिरात दर्शनाला जाणारं पहिलं जोडपत तुम्हीच असाल हो ना? आता मात्र सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात आणि हसू लागतात. तर राकेश म्हणतो, पण अर्जुन, अरे सायली वहिनीला कुठल्यातरी चांगल्या रेस्टॉरंटला घेऊन जायचं होतं ना? तर अर्जुन म्हणतो, रेस्टॉरंट असं म्हणत तो सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, तो घरच्यांनी काय सांगितलं होतं हो की नाही? बाहेरचं काही खाल्ल्यावर त्रास होईल. अश्विन म्हणाला होता की बाहेरच काही खाऊ नका, म्हणून आम्ही काहीच नाही खाल्लं हो की नाही? बायको, आपण काहीच खाल्लं नाही ना? तर सायली म्हणते, हो हो, आम्ही काहीच नाही खाल्लं. आणि त्याच वेळी नेमका सायलीला ढेकर येतो. आता मात्र सायली अर्जुनकडे पाहते. तर अश्विन आता सायली आणि अर्जुनकडे पाहतो आणि म्हणतो, एक मिनिट, तुम्ही तर मंदिरात गेला होता ना? मग तुम्ही जर काही खाल्लंच नाही तर मग सायली तुला ढेकर कसा का आला? सायली, वहिनी, अगं कसला त्रास तर होत नाहीये ना? तर सायली म्हणते, नाही, काही नाही. तर अस्मिता म्हणते, तुम्ही जर बाहेर काही खाल्लंच नाही तर मग सायली तुला ढेकर कसा काय आला? तर सायली अर्जुनकडे पाहते आणि अर्जुनला म्हणते, सांगा ना मला ढेकर कसा काय आला? तर अस्मिता म्हणते, ढेकर तुला आलाय ना सायली? मग अर्जुनला कसं माहीत असेल की तुला ढेकर कसा आला? तूच सांग ना नक्की काय घडलं? तर अर्जुन म्हणतो, नाही, म्हणजे मी तिच्या सोबतच होतो, आम्ही एकत्रच होतो, त्यामुळे मला माहीतच असेल ना की तिला कशामुळे ढेकर आला. आम्ही मंदिरात गेलो होतो ना, तिथे प्रसाद होता, शिरा होता, शिरा, आणि तिला तर तो प्रसाद भरपूर आवडला. 4-5 वाट्या खाल्ल्यात आणि म्हणूनच ढेकर आला असावा हो की नाही? बायको सायली म्हणते, हो हो. तर कल्पना ताई म्हणतात, तू देवाचा प्रसादच खाल्लायस ना, मग काही हरकत नाही. तर विमल आता राकेशसाठी चहा कॉफी घेऊन येते आणि त्यानंतर सायलीला म्हणते, तुम्ही मिरच्या आणल्या असतील ना? तर
त्या द्या, मी तोपर्यंत पिठल्याची तयारी करून घेते. तर सायली म्हणते, मिरच्या. तर अर्जुन सुद्धा काय बोलावं काहीच कळत नाही. तोही म्हणतो मिरच्या. तर त्यावेळी सायली म्हणते, हा तुमच्याकडे आहेत ना, द्या ना मिरच्या. आता मात्र सायलीने पुन्हा एकदा अर्जुनलाच अडकवलेलं असतं. अर्जुनला आता काय बोलावं काहीच सुचत नसतं. अर्जुन म्हणतो, माझ्याकडे मिरच्या असं म्हणत तो सायलीकडे पाहतो. तर सायली म्हणते, अहो माझ्याकडे काय बघताय तुम्ही, मिरच्यांची पिशवी तर तुमच्याचकडे होती ना, मग द्या ना ती विमलताईला. तर सायली म्हणते, हे बघा मला ना जरा थकल्यासारखं दमल्यासारखं होत्या, मी जरा वरती जाते आणि पडते, तुम्ही द्या मिरच्यांची पिशवी. त्यांना असं म्हणत आता सायली तिथून पळ काढते. तर कल्पनाताई म्हणतात, जा बरं तू आराम कर. आता सायली रूमच्या दिशेने निघालेली असते. अर्जुन सायलीला आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण सायली काही मागे वळून पाहत नाही. अर्जुन म्हणतो, जा आराम कर. कारण अर्जुनला आता काय बोलावं काहीच कळत नसतं. पण आता सायली तिथून जाताच कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, दे, अरे मिरच्यांची पिशवी दे. इथे मात्र सायली जिन्यावरूनच अर्जुनची मज्जा घेत असते, कारण अर्जुनकडे मिरच्यांची पिशवीच नसते. तर तो देणार तरी काय सायलीला चांगलंच माहीत असतं आणि म्हणून तिला हसायला येत असतं. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, मधुभाऊ पैशांचा हिशोब करत असतात आणि त्याचवेळी आश्रमातला एक मुलगा मधुभाऊंना म्हणतो, मधुभाऊ माझी फी भरायची आहे, त्याचे पैसे. तर आश्रमातली दुसरी मुलगी मधुभाऊंना म्हणते, आणि आमची पावसाळी सहन जाणार आहे, त्याचे 150 रुपये. तर त्यावेळी ते काका आवाज देत म्हणतात, आणि हा मला आठवलं, माझ्या गोळ्या संपल्यात आणि मधुभाऊ तुमच्याही गोळ्या संपत आल्यात, त्यामुळे दोघांच्याही गोळ्या आणायच्या आहेत. तर कुसुमताई म्हणतात, काका हो तुमच्या गोळ्या ना, आणि मधुभाऊ तुमच्या गोळ्या मी घेऊन येईन ना, तसंही मला किराणा पण आणायचाच आहे, मग त्यावेळी मी तुमच्या गोळ्यासुद्धा घेऊन येईन. तर मधुभाऊ म्हणतात, अगं तू नक्की कुठे पुरी पडणार आहेस. तर कुसुमताई म्हणतात, मधुभाऊ अहो होईल सगळं काही, तसंही त्या किराणावाल्याकडे आपल्या 2 महिन्याची उधारी आहेच, परंतु आज ना म्हणजे काही दिवसात मी ते 1 महिन्याचे तरी पैसे नक्कीच देणार आहे. हो मला नक्कीच ॲडजस्ट होईल. तर आता काका म्हणतात, अगं पण 1 महिन्याचे तर पैसे राहणारच आहेत ना, मग आपल्याला किराणा कसा भेटणार. तर कुसुमताई म्हणतात, भेटणार, नक्की भेटणार, माझं कितीतरी ऑर्डरच सामान मी त्याच्याकडूनच घेते, त्याला माहीत आहे की मी नेहमी तिथेच जाते, मग तू नक्की देणार. आणि मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, तो भला माणूस आहे. मधुभाऊ म्हणतात, हो पण त्याच्या भलेपणाचा आपण तरी किती गैरफायदा घ्यायचा. आता मधुभाऊ पाहतात तर पैसे काहीच नसतात आणि याच सगळ्या गोष्टी कशा भागवायच्या याचं त्यांना टेन्शन असतं. कुसुमताई म्हणतात, मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, आणि मुलांनो तुझी काय फी भरायची आहे ना, त्याचं मी बघते, आणि तुझ्या पावसाळीच्या सहलीचं ते आपण नंतर बघू. चला अगोदर चहा आणि खारी खाऊन घ्या, काहीतरीच अस्तियांचं. असं म्हणत कुसुमताई कसं तरी त्यांना शांत करतात. पण मधुभाऊंच्या डोक्यात मात्र तेच विचार चालू असतात. या सगळ्या गोष्टी सतत त्यांना त्रास देऊ लागतात. काकांची औषध संपलेली असतात, तर मुलांची फी भरायची असते, एकीला सहलीला जायचं असतं, आपल्याही गोळ्या संपलेल्या आहेत आणि हातात मात्र काहीच पैसे नाहीत. आणि या सगळ्या गोष्टींचा ते इतका विचार करतात की ते तिथेच बेशुद्ध होऊन पडतात. आता मात्र आश्रमातील सर्वजण घाबरतात. सर्वजण मधुभाऊंना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. कुसुमताई म्हणतात, मधुभाऊ उठा, काय झाले तुम्हाला. तर मुलंसुद्धा मधुभाऊ अशा हाका मारत असतात, पण मधुभाऊ मात्र बेशुद्ध असतात, त्यांना काहीच माहीत नसतं. आणि मधुभाऊंची ही अवस्था पाहून आश्रमातील सर्वजण घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे मिरच्या कुठे आहेत.
अर्जुन म्हणतो मिरच्या कुठे आहेत. कल्पनाताई म्हणतात, "एक मिनिट, मी ज्यावेळी तुम्हाला फोन केला होता त्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये होता आणि मिरच्या घेत होता असं तुम्हीच मला सांगितलं ना. तर अर्जुन म्हणतो हो. तर कल्पनाताई म्हणतात, मग त्या मिरच्या कुठे आहेत. अर्जुन म्हणतो मिरच्या मार्केटमध्येच राहिल्या. कल्पनाताई म्हणतात, काय. तर अस्मिता म्हणते असा वेंद्रेपणा सायलीकडून होणार. तर अर्जुन म्हणतो नाही, तिच्याकडून शक्यच नाहीये ना. खरं तर हा वेंद्रेपणा याकडूनच झाला आहे. कल्पनाताई म्हणतात, अरे पण मिरच्यांची पिशवी सायलीनेच घेतली होती ना. अर्जुन म्हणतो हो, तिने घेतल्या मिरच्या आणि त्यानंतर माझ्याकडे दिल्या आणि मी कुठल्या विचारात होतो माझ्या नाही लक्षात, आणि त्या मिरच्यांची पिशवी मी मार्केटमध्ये विसरून आलो. राहिल्या तिथेच राहिल्या. तर अश्विन म्हणतो, काय म्हणजे दादा, तू मिरच्या विकत घेतल्यास, त्यासाठी पैसेही दिलेस आणि मिरच्या तू बाजारातच विसरून आलास. बापरे, किती पैसे वाया गेलेत. असं म्हणत आता अश्विन मुद्दामहून अर्जुनची फिरकी घेत असतो आणि सर्वजण अर्जुनवर हसत असतात. आणि हे पाहून आता सायलीला सुद्धा हसायला येत असतं, कारण हे सगळं काही सायलीवरून पाहत असते आणि अर्जुनची मज्जा घेत असते. आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि खुणावहूनच तू आत निघून जा असं सांगत असतो. तर आता अस्मिता अर्जुन म्हणते, एक मिनिट, तू वरती काय बघतोयस रे. आता सर्वच जण पाहतात, पण तोपर्यंत सायली रूममध्ये निघून जाते. तर आता तिथे मात्र कोणीच दिसत नसतं. आता अर्जुन पाहतो तर सायली मात्र गायब. तर राकेश आता अर्जुनला म्हणतो, अर्जुन, अरे काय चाललंय, तू असा गडबडतोयस का. सायली मात्र हसत असते. तर अस्मिता म्हणते, हो ना, अरे साध्या मिरच्या आहेत त्यात, आणि त्यात एवढं कसलं डिस्कशन चालू आहे. तर अर्जुन म्हणतो, हो ना, मला पण तेच म्हणायचे आहेत. साध्या एवढ्याशा मिरच्या, त्यासाठी एवढं सार डिस्कशन. मम्मा, मी एक काम करतो, उद्या मी तुला मार्केटमध्ये घेऊन जातो आणि मार्केटमध्ये जितक्या मिरच्या आहेत ना त्या सगळ्या विकत घे आणि अख्ख्या पनवेलसाठी पिठलं बनव. पण आता मी रूममध्ये निघून जातो. असं म्हणत अर्जुन कशीवशी आपली तिथून सुटका करून घेतो आणि मोकळा श्वास घेतो. इथे सर्वजण हसत असतात, खुश असतात. तर राकेश मनाशीच म्हणतो, मी तर इथे सायली आणि अर्जुनवर लक्ष ठेवायला आलोय, पण इथे कसलं मिरची पुरण चालू आहे. तर त्याच वेळी अस्मिताला मेसेज येतो. अस्मिता हसते. तर कल्पनाताई म्हणतात, काय घासायला काय झालं. अस्मिता म्हणते, माझ्या ऑफिसकडून जॉबच रिमाइंडर आला आहे. तर आता सर्वजण खुश असतात. अस्मिताचा आनंद तर काही गगनात मावत नसतो. परंतु त्याच वेळी राकेशला एक फोन आलेला असतो. अस्मिता पाहते तर तिला तो नंबर ओळखीचा वाटतो. अस्मिता मनाशीच म्हणते की हा नंबर मला ओळखीचा का वाटतोय. राकेश लगेच फोन उचलतो आणि म्हणतो, एक मिनिट, मी आलोच. असं म्हणत राकेश बाहेर निघून जातो. अस्मिता राकेशकडे पाहत असते. तर अश्विन म्हणतो, काय ग अस्मिताई, तू राकेशकडे का पाहतेस. तर अस्मिता म्हणते, आत्ता जो राकेशला फोन आला तो नंबर होता ना, आणि तो नंबर पाहिल्यानंतर तो नंबर मला ओळखीचा वाटतोय. तर अश्विन म्हणतो, नंबर आणि ओळखीचा तुला कसा माहीत असेल. तर अस्मिता म्हणते, अरे म्हणजे एकदा जर तो नंबर पाहिला असेल तर तो ओळखीचा वाटणारच ना. म्हणजे या अगोदर म्हणजे तुझा नंबर, मम्माचा नंबर मी जर पाहिला तर लगेच ओळखू शकेल. तर अश्विन म्हणतो, हो का, मग सांग बर माझा नंबर. तर कल्पनाताई म्हणतात, एक मिनिट, दोघंही शांत व्हा. अस्मिता, तू गोलूला ड्रॉप दिलायस का. अस्मिता म्हणते, नाही, राहूनच गेला. कल्पनाताई म्हणतात, जा अगोदर आणि त्याची काळजी घे. आता अस्मिता तिथून निघून जाते. पण अस्मिताला या सगळ्यावर काहीतरी चुकीचं घडतंय हे मात्र कळालेलं असतं, कारण राकेशच्या आलेल्या फोनवरून अस्मिताला काहीतरी गडबड आहे हे लक्षात येतं. तर दुसरीकडे सायली मात्र अर्जुनवर हसत असते. अर्जुनची झालेली फजिती घरच्यांनी त्याची बोलतीच बंद केली होती हे सगळं आठवल्यानंतर सायलीच काही हसू थांबत नसतं. सायली अर्जुनकडे पाहते आणि खूप हसत असते. सायली हसतच अर्जुनला म्हणते, मिरची. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो,
तू ना तन्वीच आहेस. अगं तू मला तिथे एकटीला सोडून आलीस, पण एक गोष्ट सांगू. सायली जर असती ना तर तिने मला असं एक सोडलंच नसतं. तिने माझी खंबीरपणे साथ दिली असती. आता मात्र हे ऐकल्यानंतर सायली खूप चिडलेली असते. आता सायली अर्जुनच्या समोर जाते आणि म्हणते, तुझं काय चाललंय रे नेहमी? म्हणजे तुला तन्वी सोबत डेटवर जायचं होतं ना, तरी सुद्धा आठवण मात्र सायलीचीच. म्हणजे अर्जुन एकदाच काहीतरी ठरवून घे. आता अर्जुन कान पकडत म्हणतो, सॉरी, माझं चुकलं. आता एवढ्यावरून वाद नको, पण मला एक सांग, तुझं नक्की काय चालू आहे? म्हणजे तुझं तन्वी म्हणून कौतुक केलं तर सायली म्हणून माझ्यावर चिडतेस, आणि सायली म्हणून कौतुक केलं तर तन्वी म्हणून माझ्यावर चिडतेस. नेमकं काय चालू आहे? मग नेमकं मी तरी काय करायचंय ते कळेल का मला? तर सायली म्हणते, हो कळेल. तुम्ही नेहमी आम्हा दोघांचं अगदी भरभरून कौतुक करत राहायचं. अर्जुन हात जोडत म्हणतो, बरं धन्य आहात तुम्ही मॅडम असं म्हणत अर्जुन आता सायली समोर अक्षरशः हात जोडतो आणि सायलीला म्हणतो, आता मी माझ्या कामाला बसू का? पण त्यासाठी मला अगोदर गरमागरम कॉफी मिळेल का? सायली म्हणते, आणते. असं म्हणत सायली आता कॉफी आणण्यासाठी जाते. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, ही नक्कीच तन्वी आहे. आता मात्र सायली रागानेच पुन्हा एकदा मागे वळून पाहते, पण हे काही अर्जुनला माहीत नसतं. अर्जुन म्हणतो, ही तन्वी आहे म्हणून माझ्यासाठी कॉफी आणायला गेली. जर सायली असती तर म्हणाली असती की आता कशाला कॉफी? नाही, कॉफी मिळणार नाही. बरोबर आहे. शेवटी एक मैत्रीणच एका मित्राचा विचार करू शकते. आता सायली हे सगळं काही ऐकते आणि म्हणते, अच्छा. आता मात्र अर्जुनची बोबडी वळालेली असते. अर्जुन शांतच होतो. सायली अर्जुनला उलट प्रश्न विचारत म्हणते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की तुमची बायको तुमचा विचार करत नाही? अर्जुन म्हणतो, नाही, तसं नाही. अर्जुनला काय बोलावं कळत नसतं. सायली म्हणते, आता मी कॉफी आणत नसते. म्हटलं होतं की तुम्हाला कॉफी द्यावी, आणि म्हणून मी कॉफी आणायला जात होते. पण आता तर नाही, बिना कॉफीच काम करा. असं म्हणत सायली तिथून निघून जात असते. अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो, एक मिनिट मॅडम, मला एक सांगा. सायली आणि तन्वी तूच आहेस ना? मग तरी सुद्धा एकमेकींसाठी जलस का होतेस? तर सायली अर्जुनला म्हणते, कारण मला आपल्या दोघांमध्ये कोणीही आलेलं चालणार नाही, अगदी मी सुद्धा नाही. तर अर्जुन म्हणतो, चालेल, आता चुकलं माझं, मग उठावशा काढू? सायली म्हणते, नाही, नको. असं म्हणत सायलीने अर्जुनला माफ केलेलं असतं. तर त्याचवेळी सायलीला फोन आलेला असतो. सायली म्हणते, एवढ्या रात्री कुसुमताई का फोन करते? तर अर्जुन म्हणतो, घे ना, स्पीकरवर ठेव. आता सायली म्हणते, हॅलो कुसुमताई. तर कुसुमताई रडतच म्हणतात, सायली, अगं तू जशी अशील तशी लगेच आश्रमात निघून येशील का? सायली म्हणते, का, काय झालंय? कुसुमताई म्हणतात, सायली, अगं मधुभाऊ बेशुद्ध होऊन पडलेत, त्यामुळे तू लगेच इथे ये, आणि येताना अर्जुन सरांना सुद्धा घेऊन ये. तर अर्जुन सुद्धा घाबरतो आणि म्हणतो, तुम्ही डॉक्टरांना बोलावले का? तर कुसुमताई म्हणतात, हो, आम्ही डॉक्टरांना बोलावलं आहे, परंतु तुम्ही लगेच या. सायली म्हणते, पण हे कसं झालंय? काय घडलंय नक्की? तर आता कुसुमताई म्हणतात, सायली, अगं जे काही घडलं ते मी तुम्हाला सगळं काही सांगेन, पण आता मात्र मधुभाऊ बेशुद्ध आहेत. मला काहीच सुचत नाहीये. मी खूप घाबरून गेले. तुम्ही या ना लगेच. सायली म्हणते, हो आलोच. असं म्हणत सायली फोन ठेवते. तर इथे सर्वच जण आता जेवणासाठी बसलेले असतात. तर अस्मिता म्हणते, खरंच किती छान येतोय सुख सवास, प्लीज लवकर द्या ना. तर कल्पना ताई म्हणतात, हो पण अगोदर सायलील येऊ देत. तर अस्मिता म्हणते, याला काय अर्थ आहे? अश्विन म्हणतो, अस्मिताई, तू ज्यावेळी प्रेग्नेंट होतीस ना, त्यावेळी तुझे सुद्धा असेच लाड व्हायचे, पण मी काय, मी धाकटा आहे, त्यामुळे मी तर शेवटच असतो. तर कल्पनाताई म्हणतात, का रे, असं का बोलतोयस? असं काहीही नाहीये. मी एक काम करते सायली, अर्जुन येऊ देत, म्हणजे
तुम्हा सगळ्यांना एकत्रच देते असं म्हणत आता त्या दोघांचीही समजूत काढतात कल्पनाताई. आता राकेशला विचारतात, राकेश तू जेवूनच जाणार आहेस ना? राकेश म्हणतो, बघू प्रताप काकावर डिपेंड आहे, म्हणजे प्रताप काका कधी येणार त्यावरच ठरणार आहे, कारण मला त्याच्याशी बोलायचं आहे. तर अश्विन म्हणतो, हो रे, पण तू जेवूनच जा, कारण जेवल्याशिवाय तू खरी जाणार नाहीयस, आम्ही तुला पाठवणार नाही. तर त्याच वेळी सायली अर्जुन त्या ठिकाणी येतात. अर्जुन म्हणतो, मम्मा आम्हाला अर्जंट आश्रमात जावं लागणार आहे. मधुभाऊंची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे आम्ही लगेच जाऊन येतो. तर राकेश मुद्दामहून नाटक करत म्हणतो, आता एवढ्या रात्री तुम्ही कशाला बाहेर पडताय? तर सायली म्हणते, मधुभाऊंसाठी तर जावं लागेलच ना. तर राकेश म्हणतो, हो, पण कल्पना काकी कधीपासून तुमची वाट पाहत आहेत. त्यांनी तर तुमच्यासाठी सूप बनवला आहे आणि तुम्ही खाली आला नाही म्हणून त्यांनी अस्मिताला सुद्धा सूप दिलं नाही. तर सर्वजण समजून घेतात. अस्मिता म्हणते, नाही, इट्स ओके, हे सगळं काही बोलायची ही वेळ नाहीये. त्यामुळे सायली तू लगेच आश्रमात निघून जा. तर त्यावेळी अश्विन म्हणतो, बरं फार काही सिरियस नाहीये ना, मी येऊ का? तर अर्जुन म्हणतो, नाही नको, कोसमताईंनी त्यांच्या डॉक्टरांना बोलावलं आहे, कारण त्यांना सगळी हिस्ट्री माहीत आहे. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, पण जर काही लागलं तर मला सांगा, मी येईन. अर्जुन म्हणतो, हो. आता अर्जुन आणि सायली आश्रमात जाण्यासाठी निघालेले असतात. तर त्यावेळी सायली कल्पनाताईंना म्हणते, आई जेवणासाठी वाट बघू नका ही सर्वजण जेवून घ्या. कल्पनाताई म्हणतात, हे बघ, आम्ही ते सगळं काही बघू, पण तू तिथे जा आणि आधी मधुभाऊंची काळजी घे, आणि हो, तिथे काय घडतंय हे आम्हाला फोन करून कळवत राहा. तर अर्जुन म्हणतो, हो. कल्पनाताई म्हणतात, सावकाश सारे. आता सायली अर्जुन आश्रमात जाण्यासाठी निघालेले असतात. आता घरातील सर्वांनाच मधुभाऊंची काळजी वाटत असते. सर्वच जण मधुभाऊंचा विचार करत असतात. इथे मात्र राकेशच्या डोक्यात भलताच विचार चालू असतो. राकेश मनाशीच म्हणतो, हे तर आता मधुभाऊंसाठी एवढ्या रात्री आश्रमात निघून गेलेत. मी तर यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आलो होतो. सचिन मला म्हणाला की यांच्या हालचालींवर लक्ष ठेव. मग आता मी काय करू? यांच्या मागोमाग आश्रमात जाऊ की ते येईपर्यंत इथेच वाट बघू? राकेशला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे महिप्त शिकरेच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, महिप्त शिकेंनी आता साक्षीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि एक एक दागिने तिला दाखवत असतात. महिप्त शिकरे म्हणतात, साक्षी हा बघ, सोन्याचा हा तग एका येड्या भक्ताने दिला आहे. त्याला वाटलं की त्याचं पोरगं आजारी होतं, ते माझ्यामुळे बरं झालं, माझ्या कृपेमुळे ते बरं झालं, आणि म्हणूनच त्या येड्याने हा सोन्याचा हार मला दिला. साक्षी हा बघ दुसरा हात असली मोत्याचा हार आहे, एका कंपनीच्या मालकाने मला दिला आहे. त्याला वाटतंय की त्याच्या कंपनीची भरभराट ही महिप्त बाबा की जय, महिप्त बाबा की जय असं म्हणून झाली आहे, आणि म्हणूनच त्या येड्याने हा मोत्यांचा हाल मला दिला आहे. अजून दाखवतो असं म्हणत महिप्त शिखरे एक एक वस्तू साक्षीला दाखवत असतात. आता महिप्त शिगरे बॅक कॅमेरा करतात आणि समोर असणारे सर्व दागिने आणि सगळे पैसे आता आपल्या मुलीला साक्षीला दाखवतात आणि म्हणतात, हे बघ रा, नुसता पैशांचा पाऊस, नुसता पैशांचा पाऊस, मोजायला सुद्धा वेळ नाहीये. तर साक्षी म्हणते, काय म्हणताय अण्णा? अहो इतके पैसे तर तुम्हाला बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा कधी मिळाले नाहीत, आणि इतके पैसे यामध्ये तुम्हाला मिळतायत. आणि अण्णा ते सोडा, परंतु या कन्स्ट्रक्शनच्या कामाव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या क्लायंटकडून जे पैसे घेत होता त्यावेळी सुद्धा इतके पैसे तुमच्या क्लायंटने कधी दिले नाही. तर मपशीकडे म्हणतात, हा मग म्हणूनच तर ठरवलं की त्या रस्त्याने जायचंच नाही. आता सगळे गुन्हेगारी प्रवृत्ती वगैरे सगळं काही सोडून दिलं, हानामारी वगैरे सगळं सोडलं. आता फक्त एकच महिप्त बाबा की जय असं म्हणायचं, तिजोरी उघडायची, कारण लोक त्यांच्या तिजोरीतील पैसे
आपल्या तिजोरीत घेऊन येतात. आणि यामुळे काय होतं ते तर रिकामी होतात आणि आपली तिजोरी मात्र भरते असं म्हणत महिपशीकडे मोठमोठ्याने हसू लागतात. हे सगळे पैसे दागिने हे महिप शिकरेंना मिळत असतात आणि त्यामुळेच ते खूप खुश असतात. तर त्याच वेळी त्या ठिकाणी सचिन येतो आणि अण्णांना म्हणतो, आता अण्णा तुम्ही एवढ्यावरच समाधान मानणार आहात का? तर महिप शिकरे म्हणतात, काय रे दीक्षित काय झालंय? तर सचिन महिप शिकरेंना म्हणतो, अण्णा आता तुम्ही लाखो रुपये कमावताय, परंतु मी जर जे सांगतोय ते जर आपण केलं तर मग आपण करोडो रुपयांमध्ये खेळू. आता हे ऐकल्यानंतर महिप शिकरेंना धक्काच बसतो. महिप शिकरे म्हणतात, म्हणजे करोडो रुपये म्हणजे असं काय आहे तुझ्या डोजक्यात? तर त्यावेळी सचिन म्हणतो, सांगतो सगळं काही सांगतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं मधुभाऊंना चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर आता मधुभाऊंना चेक करतात. इथे मात्र सायलीला मधुभाऊंची खूप काळजी वाटत असते. अर्जुन डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर नेमकं काय झालं होतं? डॉक्टर म्हणतात, त्यांचा बीपी शूट झाला होता. तर सायली म्हणते, अचानक हे कसं काय शक्य आहे? तर डॉक्टर म्हणतात, हे बघात त्याने कोणत्या तरी गोष्टीचा ट्रेस घेतला होता, टेन्शन घेतलं आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं. हे बघा, आपल्याला हे विसरून चालणार नाही की गेले कित्येक महिने मधुभाऊ हे कोमात होते. आता ते बरे होतच असतील, परंतु या सगळ्याला काही काळ लागणारच आहे त्यांना नॉर्मल व्हायला. त्यामुळे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांना त्रास होईल, ते टेन्शन घेतील, अशी कोणतीही गोष्ट त्यांच्या समोर घडायला नको. आता मी काही गोळ्या औषध लिहून देत आहे. त्या गोळ्या औषधात त्यांना वेळेत द्या, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मानसिक शांतता आणि आराम हे सगळ्यात त्यांच्यासाठी महत्त्वाचं औषध आहे आणि ते जर होत असेल तर ते लवकरच कव्हर होतील. आता अर्जुन डॉक्टरना सोडायला बाहेर निघून जातो. तर इथे सायली मधुभाऊंच्या बाजूला बसते आणि मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ डॉक्टर काय म्हणालेत ऐकलत ना? तुम्ही पण मधुभाऊ, तुम्ही खरंच कशाचा दान घेतलाय का? तर मधुभाऊ म्हणतात की नाही, म्हटलं तरी आश्रमाची काळजी वाटतेच ना. आता तर मी असा आजारी कुसुम प्रयत्न करते, पण ती तरी किती गोष्टी हडल करणार, किती गोष्टी सांभाळणार. माझ्या अंगात ज्यावेळी ताकद होती त्यावेळी वाटेल ती मेहनत करायला मी तयार होतो, कारण मला माझा आश्रम चालवायचं होतं, मला माझा आश्रम सांभाळायचं होतं. पण आता तर मी असा पडून आहे, मग आश्रम नक्की पुढे कोण चालवणार याची काळजी तर वाटणारच ना. साऊ आता हे सगळं काही माझ्या हाताने शक्य होईल असं वाटत नाहीये. मधुभाऊ या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात आणि स्वतःला त्रास करून घेत असतात. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही विचार करू नका, टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना. तर मधुभाऊ म्हणतात, हो पण आश्रम सांभाळणं हे साधं सोपं खरंच काम नाहीये. जबाबदाऱ्या असतात, मुलांची शाळेची फी भरणं, औषध पाण्याचे खर्च, गोळ्या घेऊन येणं, कोण जर आजारी असेल तर त्या सगळ्याचा डॉक्टरचा खर्च, या सगळ्या गोष्टी आणि त्यात पालिकेची कुठली ना कुठली नोटीस येतेच, कर भरायचा आहे. मग हे सगळे पैसे, मग आता हा सगळा व्याप कोण सांभाळणार हा प्रश्न तर आहेच ना. आणि मी असा आजारी, त्यामुळे लवकरच हा भार जर कोणावर सोपवता आलं असतं तर खरंच बरं झालं असतं. आणि आता या आश्रमाचा भार कोण सांभाळणार? मधुभाऊंना खूप काळजी वाटत असते. तर त्यावेळी सायली मधुभाऊंचा हात हातात घेते आणि मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ काळजी करू नका, आश्रमाची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे, मी आश्रमाची संपूर्ण जबाबदारी घेईन. मधुभाऊ सायलीला म्हणतात, तू अगं पण तुला तुझा संसार आहे, सासर आहे. तर सायली म्हणते, पण मधुभाऊ हे माझं माहेर आहे, या घराने मला आधार दिलाय, तुम्ही मला लहान असं मोठं केलंय आणि याचं मोल मी कशातच करू शकत नाही, पण तरी पण मला जितकं जमेल तितकं तर मी करूच शकते ना. तर मधुभाऊ म्हणतात, अगं पण तू आता 2 जीवांची आहेस, तुला आता हे सगळं काही शक्य होईल का? तुला स्वतःची काळजी घ्यायला नको का? तर सायली म्हणते, मधुभाऊ
तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही ज्या ताकदीने आणि ज्या आत्मविश्वासाने हे आश्रम सांभाळलत, तितक्याच ताकदीने मी हे आश्रम सांभाळण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर अर्जुन म्हणतो, आणि मधुभाऊ, तुमच्या मुलीने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, त्यामुळे तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका. तर सायली अर्जुनला विचारते, अहो या सगळ्यामध्ये तुमची साथ असेल ना? मला तर अर्जुन म्हणतो, हो नक्कीच, आणि अर्थातच मधुभाऊ, इतकी तू सुद्धा हे आश्रम चालवण्यासाठी योग्य आहेस. तर सायली मधुभाऊंना विश्वास देत म्हणते, मधुभाऊ, आता विचार करायचा नाही, कारण आता वात्सल्य आश्रमाची सगळी जबाबदारी माझी. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं घडलेला सर्व प्रकार. सायली ज्यावेळी घरी सांगते त्यावेळी कल्पनाताई सायलीला म्हणतात, म्हणजे आता तू आश्रम चालवणार आहेस का? तर सायली म्हणते, हो, कारण मधुभाऊंनी या कामासाठी दुसऱ्या कोणावर विश्वासही टाकला नसता, आणि म्हणूनच म्हटलं की ही जबाबदारी मीच घेते. तर दुसरीकडे याबद्दल आता सचिन प्रियाला सांगतो, आणि प्रियाला म्हणतो, वात्सल्य आश्रमची सगळी जबाबदारी आता सायलीने घेतली आहे. आता हे सगळं काही राकेश सांगत असतो, आणि हे ऐकून प्रियाला धक्काच बसतो. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, आश्रमाची जबाबदारी स्वीकारायला मला खूप आवडेल. जसं मधुभाऊनी सगळ्यांना मायेने लहानाचं मोठं केलं, आधार दिला, तसंच मला सुद्धा द्यायचा आहे. तर दुसरीकडे प्रिया सचिनला म्हणते, तो आश्रम चालवून सायलीला अनाथांचा नाथ बनायचा आहे ना? मग याच आश्रमचा उपयोग करून सायली अर्जुनला उद्ध्वस्त करायचं आता प्रियाने मोठा डाव आखलेला असतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.